श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल. कृत्रिम वस्तूनं दर्शवलेलं बुद्धिमान वर्तन म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. गेल्या काही वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अनेक देशांनी आणि कंपन्यांनी प्रगती केली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट यांच्या अहवालानुसार आज घडीला जगभरातील 60 देशांमधील 300 धोरणात्मक कार्यक्रम हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहेत. मानवी व्यवस्थेचे नियम अधिक चांगले व्हावेत आणि त्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. एकीकडं सामान्य कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवी बुद्धिमत्तेचं अनुकरण करणं हे मानवी बुद्धिमत्तेलाच आव्हान देणारं ठरू शकतं आणि त्यातून संपूर्ण जगाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती स्टीफन हॉकिंग सारख्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मात्र मशीन आत्मसात करणं, ऑटोमेशन, सामाजिक बुद्धिमत्ता तयार करणं, भाषा विकास अशा अनेक मार्गानं मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आयुष्य सुसह्य करता येऊ शकतं आणि या प्रक्रियेला आता पर्याय नाही, असं सुद्धा अनेक तज्ज्ञांचं मत आहे. भारताकडे G20 संस्थेचं अध्यक्षपद आल्यावर जबाबदार कृत्रिम अर्थव्यवस्थेची आवश्यकता आपण म्हणूनच अधोरेखित केलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात सुमारे 30 कोटी पूर्णवेळ नोकऱ्यांमध्ये कपात केली जाऊ शकते, असा अहवाल गोल्डमॅन सॅक्स या इन्व्हेस्टमेंट बँकेनं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार अमेरिका आणि युरोपातील एकूण नोकऱ्यांपैकी 1/4 नोकऱ्यांची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊ शकतं, पण त्यासोबतच यामुळं उत्पादकता वाढेल आणि नव्या नोकऱ्यांच्या संधीही निर्माण होऊ शकतात, असंही या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. या अहवालानुसार प्रशासकीय क्षेत्रातील 46% आणि कायदेशीर व्यवसायातील 44% कार्य स्वयंचलित पद्धतीनं केली जाऊ शकतात, परंतु बांधकाम क्षेत्रात 6% तर देखभाल क्षेत्रात 4% प्रभाव दिसू शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळं जागतिक पातळीवर वस्तू आणि सेवांचं मूल्य जगभरात 60% वाढण्याची शक्यताही अहवालात वर्तवण्यात आली आहे. एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थव्यवस्थेवरील प्रभावाविषयी बोलताना अर्थविषयक ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजपर्यंत अनेक साऱ्या ठिकाणी बोलली जात होती, त्याच्याविषयी बोललं जात होतं, लिहिलं जात होतं आणि हा सगळाच्या सगळा भविष्यात येणाऱ्या गोष्टींचा खेळ आहे. हे भविष्य आहे आणि असं असेल, यंत्र औषध गोळ्या द्यायला लागतील, उपचार करायला लागतील, काही प्रमाणामध्ये दूरच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये, एखाद्या दवाखान्यामध्ये जर फार गरज लागली तर बेसिक काही ज्या काही गोष्टी असतील त्या देखील यंत्र करतील, इथपर्यंत जे जे काय होते ते सगळे अचानकपणे भविष्याच्या ऐवजी वर्तमानात येऊन ठेपले. ती तारीख होती नोव्हेंबर 2022. ओपन AI नावाच्या एका कंपनीने चॅट GPT नावाचं एक सॉफ्टवेअर, ज्याला एक सिस्टीम असं म्हणता येईल की ज्याच्या आधारे इतर अनेक साऱ्या गोष्टी चालतात, ज्या कॉम्प्युटर स्क्रीनच्या मागे, कॉम्प्युटरच्या त्या सगळ्या चित्रांच्या मागे बसून कोणीतरी एक अदृश्य तुम्ही जे काय मेसेज टाईप करता त्याला उत्तर देईल, अशी एक प्रज्ञा, अशी एक बुद्धिमत्ता जी काही क्षणामध्ये पुरं इंटरनेटवरच्या अनेक साऱ्या ऑनलाईन अपलोड झाली पुस्तकं असतील, अनेक सारे म्हणजे काहींचा संशय आहे की ईमेल देखील वाचले जातात, गुगल तुम्ही सर्च कसं करता हे आणि अनेक साऱ्या वेबसाईटच्या याच्यावर हे सगळं चालू झालं आणि ती या सगळ्याची सुरुवात होती. कोणकोणती क्षेत्र या कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रामुख्याने प्रभावित होतील? मागच्या काही दिवसांमध्ये जे बघायला येतं आहे माझ्या किंवा अनेकांच्या, सॉफ्टवेअरच्या कंपन्या ज्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देत आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये अनेक साऱ्या विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की भारत हा साधारणतः बॅक ऑफिसचं काम करणाऱ्या लोकांचं आहे. सांगायचं की असं असं सॉफ्टवेअर द्या बनवून आणि ते बनवून देतात. याच्याऐवजी यूट्यूबवर मी एक छोटासा व्हिडिओ असा पाहिला की एका सॉफ्टवेअर डेव्हलपरनी त्या चॅट जीपीटीला सांगितलं हा पण असा एक गेम बनवायचा आहे आणि चॅट जीपीटीने त्याचे कोड लिहून दिले. म्हणजे अगदी सुरुवातीला ज्याला काहीही माहित नाही, ज्याला कोडिंगच्या बाबतीत काही माहित नाही, असा माझ्यासारखा ढ माणूस देखील फक्त हे कोड हातात आल्यावर त्याचं पुढे काय करायचं हे जर कळत असेल तर एक चांगला गेम बनवण्यापर्यंत याची मजल जाऊ शकते असं म्हणतायत. सॉफ्टवेअरचं होऊ शकतं, औषधोपचाराच्या याच्यामध्ये होऊ शकतं, ब्लॉगिंग होऊ शकते, बातम्या देता येऊ शकतात. बातम्या द्यायला फक्त असं आहे की अनेक वेळेला
एकापेक्षा जास्त भाषा वापरता येतात आणि त्याच्यामुळे भारतातल्याच काही चॅनल्सनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बातम्या देण्याची एक सुरुवात केलेली आहे. पण या सगळ्यामध्ये एक इथिकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स की ज्याला एक जबाबदारी आहे, काय योग्य काय चुकीचं हे ज्याला समजतं आहे, असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स फारसं काही दिसलेलं नाहीये. त्याच्यानंतर फेसबुक का ट्विटरने तयार केलेल्या चॅटबॉट, तो पण एका अर्थाने कृत्रिम बुद्धिमत्ता असतो. रिस्पॉन्सिबल हे कुठेतरी असं आहे की जी जबाबदारी आहे माणसांच्या आलेल्या भावनांना समजून घेणं, त्यांच्या त्या भावना काय आहेत, त्याचं गांभीर्य नेमकं काय आहे. नाहीतर असंही होऊ शकतं की हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये लावलेला एक चॅटबॉट, त्याला जर मी सांगितलं की माझं आज असं असं आहे, हे आहे, आणि त्या चॅटबॉटने मला सांगितलं की काय वेड्यासारखा करतोयस, हे काय खाल्लं असेल काल परवा काहीतरी, आणि एखाद्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करून कोणाचा जीव जर जात असेल तर हे जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता नाही, आपल्याला ते घडवण्याची गरज आहे. आणि कर्मचारी आणि एकूणच हा अनेक साऱ्या उद्योगधंद्यांना महत्त्वपूर्ण आणि मदत देणारा बुद्धिमत्ता म्हणून असणार आहे. त्याचे जे डिझायनर असतील त्यांच्याकडे हे काम एक मोठ्या प्रमाणावर आहे. कंपन्यांना त्यांचा विश्वास तयार करावा लागेल. आणि असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ही जेवढी तुम्ही त्याच्याशी बोलाल, जेवढं तुम्ही त्याच्यावर जाऊन टाईप कराल, तेवढं ती नवनवीन गोष्टी शिकत राहते. आणि त्यामुळे मागच्या काही दिवसामध्ये माझ्याही असं लक्षात आलंय की चॅट जीपीटी जे आहे ते काही प्रमाणामध्ये त्याची उत्तरं हळूहळू बदलायला लागतात. काही गोष्टींची त्याला माहिती नसते, ते हळूहळू पुढे जातं. या गोष्टी चालू आहेत. चॅट जीपीटीचा परिणाम सकारात्मक खूप आहे. एफिशियन्सी वाढेल, कारण काही गोष्टींची आता फॉर एक्झाम्पल मला माहिती नाहीये की काय होतं आहे. आणि अजून एक जे मला दिसलं की शेअर बाजारामध्ये बातम्या वाचून त्या एखाद्या ठराविक शेअरचं त्याच्या पुढे काय होईल याच्याबद्दल बोलणं हे चालू झालंय आणि हे फार गरजेची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे आणि ते होत आहे. एफिशियन्सी वाढेल, कारण एखादी बातमी येऊन देखील याचा नेमका किती परिणाम होईल आणि तो किती क्विक होईल हे अनेक वेळा माणसांच्या लक्षात येत नाही. यंत्राच्या ते लक्षात येऊन जर त्या शेअर मधली जी डिस्क्रिपन्सी असते की बातमी आलेली आहे पण तरी भाव काय हललेला नाहीये, याच्यामध्ये मदत होण्याची शक्यता आहे. कामगारांवर परिणाम काही बाबतीमध्ये तर असा होईल की काहींचे नोकऱ्या तर जाणारच आहेत, त्या आज ना उद्या जाणारच होत्या. आपल्याला त्याच्यामध्ये आपले काहीतरी नवीन एक स्किल ऍड केलं पाहिजे आणि असं म्हणता येईल की जॉब लॉस नाही, जॉब ट्रान्सफर होईल. आतापर्यंत जे मॅन्युअल जॉब होते ते या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला समजून घेणारे जॉब असतील. आणि डिजिटल डिवाइड आत्ता जे चालू आहे की काही जणांना मोबाईल पर्यंत पोहोचला नाहीये, इंटरनेट पर्यंतचं पोहोच नाहीये, आणि तरी देखील दुसरा भाग भारताचा खूप मोठ्या प्रमाणावर डिवाइड होतोय. हा डिवाइड कुठेतरी वाढेल अशी एक शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. कृषी क्षेत्रात 52% रोजगार कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात पडणाऱ्या फरकाचा अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. कृषी क्षेत्रात जरी प्रादेशिक विविधता मोठ्या प्रमाणावर असली तरी माती, पाणी आणि इतर संसाधनांचा योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात वापर हा सर्वच पिकांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असतो. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांती घडून येऊ शकते असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. कृषी आणि जलसंधारण तज्ज्ञ डॉक्टर उमेश मुंडले यावर चर्चा करताना म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI याचा कृषी क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वापर करता येईल याचा विचार केला तर एक मोठा स्कोप याच्यामध्ये आपल्याला दिसतो. खूप मोठी व्याप्ती आहे याची. अगदी थोड्या वेळात सांगता येणं अवघड व्हावं इतपत आपल्याला याचा उपयोग करता येईल. पण आपण विशेष महत्त्वाचे उपयोग बघू याच्यातले. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे पाणी. पिकाला पाणी मिळणं, योग्य वेळी मिळणं आणि योग्य प्रमाणात मिळणं हे फार आवश्यक असतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoT याचा वापर करून आपण तिथे असू अथवा नसू, झाडाला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला त्याच्या मागणीप्रमाणे पाणी मिळू शकेल, यासाठी आपल्याला AIचा नक्की वापर करता येऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हवामानातले बदल असतील किंवा झाडावर पडणारा रोग असेल, याच्याबद्दलची माहिती तात्काळ मिळण्यासाठी AIचा वापर करता येऊ शकेल. आणि फक्त माहिती मिळण्यासाठी असं नाही, तर कुठल्या प्रकारचा रोग आहे, त्याच्यावर उपाय काय केला पाहिजे, यासाठी योग्य वेळेत किंवा अत्यंत त्वरेने त्याच्यावर उपाय करून होणारं नुकसान टाळण्यासाठी AIचा वापर करता येऊ शकतो. हवामानातले बदल, मातीतले बदल किंवा मातीमध्ये असणाऱ्या आवश्यक गोष्टींची कमतरता, हे सेन्सर्सच्या मार्फत आपल्याला त्याचा अभ्यास करून किंवा ते ॲनालिसिस करून आवश्यक त्या गोष्टी मातीमध्ये मिसळून मातीची समृद्धता पण वाढवता येऊ शकेल, जेणेकरून त्याचा उपयोग उत्पादनता वाढण्यासाठी होऊ शकतो.
AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणसाचा विचार किंवा माणसाचा अभ्यास या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर अनेक चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन शेतीचं होऊ शकतं. आणि व्यवस्थापन याचा अर्थ फक्त शेती करणं इथपासून नसून तयार मालाची विक्री कुठे केली तर चांगला भाव मिळू शकेल यासाठी सुद्धा AIचा वापर करता येऊ शकतो. किंवा गेल्या वर्षभरामधल्या घडामोडी आणि मार्केटचा विचार करून कुठल्या वेळेला कुठलं पीक घेतलं पाहिजे, कुठल्या जमिनीत कुठलं पीक चांगलं येईल आणि त्याचा हार्वेस्ट पिरियड काय असला पाहिजे, या सगळ्याचा विचार आपल्याला AIच्या मार्फत करता येऊ शकतो. त्याला खूप मोठी जोड मिळू शकते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे नाही पण इस्रायल किंवा अमेरिका अशा अनेक पुढारलेल्या देशांमध्ये शेतीमध्ये ड्रोन्स किंवा अशा छोट्या विमानामार्फत खत फवारणी किंवा औषध फवारणी अशा गोष्टी केल्या जातात. कारण त्याचा स्केल मोठा आहे. पण आपल्याकडे पण म्हणून लहान ड्रोन्स वापरून या गोष्टी करणं सहज शक्य होणार आहे. आणि त्याचा फायदा असा होणार आहे की आता शेतीमध्ये मनुष्यबळ कमी पडतं. जे आहे ते प्रशिक्षित आहेच असं नाही. पारंपरिक शेतीवरती आपण जास्ती भरोसा किंवा भार ठेवून आहोत आणि त्यामुळे अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. शेती हा व्यवसाय मानून एक बिझनेस मानून जर तिथे इनपुट देताना आपण चांगल्या दर्जाच्या सोयी आणि AI सारख्या उच्च तंत्रज्ञान असलेल्या गोष्टीचा वापर केला तर शेतीमालाचं मूल्य वाढेल. आणि मूल्य वाढेल एवढंच नाही तर त्याचा दर्जाही वाढेल आणि ते योग्य वेळेत योग्य मार्केटपर्यंत पोचलं तर लोकांना त्याच्यापासून होणारा फायदा जास्ती असेल. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी आपल्याला असं करता येऊ शकतं की माणूस एका ठिकाणी आहे, त्याचं शेत दुसऱ्या ठिकाणी आहे, तर मोबाईल फोन आणि सेन्सर्सचा वापर करून त्याला शेतामध्ये झाडाला त्या पिकाला काय हवं आहे किंवा काय नाही याचा सेन्स करून ॲनालिसिस करून त्याच्यावरती उपाय देणं पण शक्य आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला AIच्या शेतीसाठी विशेषतः करता येण्यासारख्या आहेत. मुख्यतः हवामान बदल, पाणी, माती याची समृद्धता वाढवणं आणि ते वेळच्या वेळी पुरवणं जेणेकरून पीक चांगलं येईल यासाठी AIचा वापर नक्की करता येणं शक्य आहे. श्रोते हो, या काळात कृषी, आरोग्य या सेवा सशक्त बनवण्यासाठी पुढच्या पिढीसाठी शहरी पायाभूत विकासाचा आधार निर्माण करणं आणि शहरी समस्यांवर तोडगे शोधणं म्हणजेच वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, सांडपाण्याच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हावी, विद्युत पुरवठ्यासाठी तारांची, वाहकांची व्यवस्था करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मोठी महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी किंवा हवामान परिवर्तनाची समस्या सोडवण्यासाठीही करता येऊ शकतो. पण त्याच वेळेस कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्वव्यापी आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ती आपल्या GPS-मध्ये आहे, मोबाईलमध्ये आहे, जिथे नोकरी करतो तिथे आहे. ती आपल्याला आपण कुठे काही खरेदी करण्यासाठी क्लिक केले किंवा नुसते बघितले तरी ती आपल्याला त्या संदर्भातल्या गोष्टींची शिफारस करत राहते. पण या क्षेत्रातील वैज्ञानिकांचं अंतिम ध्येय आहे ते सर्वसाधारण सर्वव्यापी कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करण्याचं. ही अशी व्यवस्था असेल जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतःच शिकू शकेल. तिला शिकवण्यासाठी कुठल्या माणसांची गरज लागणार नाही. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एखाद्या अस्त्राप्रमाणे केला जाऊ नये याचीही काळजी वेळीच घेणं आवश्यक आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानावरचे माणसाचे नियंत्रणसुद्धा कमी होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. या पार्श्वभूमीवर G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनावर संवाद सुरू करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. माहिती अथवा विधासुरक्षितता, आरोग्य, कामगार अशा अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता पारदर्शक, नैतिक आणि अचूक असल्याची खात्री करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदमचा विकास व्हायला हवा. कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत करू शकते. ही मदत जास्तीत जास्त कशी होईल हा विचार केला गेला पाहिजे. मनुष्यामध्ये असलेले रचनात्मकतेचे कौशल्य आणि मानवाकडे असलेल्या भावभावना ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. तर यंत्रसामुग्री म्हणजे मानवासाठी असलेली अद्भुत सुविधांची साधने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग नैतिक दृष्टीने कसा आणि कितपत केला जावा हे निश्चित करण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच देशांच्या प्रमुखांनी आणि वैज्ञानिकांनी एकत्र येऊन पार पाडली पाहिजे. याकरता जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेचा आग्रह सर्व सरकार आणि संस्थांनी धरायला हवा. नैतिक मूल्यांच्या आधारानेच शाश्वत विकासाची रचना करता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन सूर्यकांत आवटे.